हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग मी डायरेक्ट इथूनच स्टार्ट करते आहे। मी माहेरी येऊन आता 2-3 दिवस झाले आणि थोडासा आराम करून आज शेवटी मी कामाला लागलेले आहे। जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की मम्मीचं नवीन किचन लवकरच तयार होणार आहे। सो किचन ऑलमोस्ट तयार झालेलं आहे, पण अजूनही घरात खूप काम सुरू असल्यामुळे सगळं सामान अगदी अस्ताव्यस्त झालेले आहे। सकाळपासून काम करणारे लोकसुद्धा आलेले आहेत। बाथरूममध्ये नळाचं फिटिंगचं काम सुरू आहे आणि इथे जिथे मी भांडी वॉश करते ना तिथे अजून स्टीलचा नळ जो आहे ना तो लावायचं बाकी आहे। सध्यापुरतं त्यांनी इथे मला टेम्पररी प्लास्टिकचा नळ जो आहे तो लावून दिलेला आहे। त्यात मम्मीची तब्येत पण थोडी खराब आहे आणि माझी मावशी देखील गावाला गेली आहे, त्यामुळे आता हे पूर्ण किचन आवरण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि सोबतच वहिनी देखील गावाला गेलेली आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मला किचन अगदी क्लीन आणि व्यवस्थित असलं कीच काम करायला मला खूप आवडत असते। म्हणून मी आज फुल किचन क्लिनिंग मूडमध्ये आली आहे। म्हटलं चला मम्मीकडचा पूर्ण किचन आपण छान मस्त अगदी असं चकचक करून घेऊया। आधी जेवणाची सगळी भांडी वॉश करून घेतली आणि त्यासोबतच एक्स्ट्राची जी काही भांडी आहेत ना तीसुद्धा मी इथे धुवून काढत आहे। आणि जी भांडी मोठी मोठी भांडी होती ते गॅस ओट्यावर खूप पसारा दिसला असता म्हणून ते मी उन्हात सुकवायला ठेवलेली आहे। काउंटर टॉपवर खूप डस्ट आणि पसारा झालेला होता, त्यामुळे मी सगळं असं मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आहे म्हणजे माझा मॅजिकल हँड त्याच्यानंच सगळं असं पुसून काढण्याचा प्रयत्न मी जे आहे ते करत आहे। आणि त्यामुळेच ना म्हणजे मला काय वाटलं की एवढे सगळे भांडी डब्बे वगैरे पूर्ण असं घसून काढण्यामध्ये ना खूप वेळ गेला असता आणि एका दिवसात हे सगळं करणं अशक्य झालं असतं। म्हणून मी इथे ना अगदी त्याला निरम्याच्या पाण्यामध्ये भिजवून मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथनी सगळे डब्बे वगैरे पुसून घेणार आहे। त्यासोबतच ही तुम्ही पिंक रॅक बघत असाल तर ही काही दिवसांपूर्वी मीच मम्मीला म्हणजे दिली होती, कारण माझ्याकडे तेवढं या रॅकचं काही काम पडत नव्हता आणि आत्ता त्यांचं किचन खूप छान असं मोठा काउंटर टॉप झालेला आहे, म्हणून ना इथे किचनमध्ये ठेवण्यासाठी खूप कामात येते। सध्या तरी काउंटर टॉपसाठी काही ऑर्गनायझर्स वगैरे घेतलेले नाही आहेत, कारण आता घरात लग्नाची तयारी सुरू आहे, सफेदी सुरू आहे, शॉपिंग आणि बाकीचं भरपूर कामं आहेत। सगळीकडे कामांची गडबड सुरू आहे, म्हणून आता जे आहे त्यातच मॅनेज करून किचन सेट करण्याचा प्रयत्न मी करत आहे। एक एक कॉर्नर असं क्लीन करून घेत आहे आणि जे काही भांडी वॉश झाले आहेत ना ते लगेच त्या जागेवर लावण्याचा प्रयत्नसुद्धा माझा सुरू आहे। सो हा कोपरा तुम्ही बघू शकता। तर म्हटलं आधी हे पूर्ण वॉश करून घेते, किचन ओट्यावरची टाईल्स वगैरे सगळं असं छान पुसून काढते, म्हणजे थोडी काउंटर टॉपची डीप क्लिनिंग जी आहे ती होऊन जात असते। खरं सांगू तर हळूहळू किचन क्लीन होताना बघून ना खरंच मला खूप शांत वाटत आहे। आता अजून थोडंसं काम बाकीच आहे, तर चला तुम्हीही हा व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत एन्जॉय कराल अशी मला खात्री आहे। त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे किचन ना अगदी लास्ट मोमेंटला तयार झालं होतं। फक्त 8 दिवसामध्ये त्यांनी काउंटर टॉप, गॅस ओटा आणि बाकीचं सगळं असं फिटिंग करून दिलं, पण एवढ्या घाईगडबडीमध्ये सगळं काम झाल्यामुळे प्रॉपर क्लिनिंग वगैरे काहीच झालेली नव्हती, म्हणून सगळं सामान फक्त पटकन लावून ठेवलेलं होतं। मध्येच मम्मीची तब्येत खराब झाली, वहिनीसुद्धा गावाला गेली होती आणि घरात शॉपिंगची पण धावपळ सुरू आहे, त्यामुळे किचनकडे कुणाचंच नीट लक्ष गेलं नाही। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मला किचन क्लीन आणि प्रॉपर ऑर्गनाइज्ड करायला ना खूप जास्त आवडते। मी माझ्या घरीसुद्धा किचन नेहमी चकाचक ठेवते, म्हणून इथे आल्यावरही मला अजिबात राहावलंच नाही। किचन क्लिनिंग म्हटलं की तो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे, हे तुम्हाला माझ्या डेली व्लॉग्सवरून आत्तापर्यंत तरी समजलंच असेल। मग मी हळूहळू आजूबाजूची टाईल्स, नळाजवळचं एरिया सगळं असं क्लीन करायला स्टार्ट केलं। फॅन सुरू असल्यामुळे क्लीन केलेली पिंक रॅकसुद्धा अशी छान पटकन सुकली। म्हटलं चला यामध्ये रोज लागणारे सामान इथे ऑर्गनाइज करून ठेवते, म्हणजे पुढे काम करायला खूप इझी जाईल। मग मी इथे साखरपत्तीचे डब्बे, वेलचीचा डब्बा, हनीची बॉटल आणि छोटे मोठे जे काही सुके मसाले आहेत ते मी त्याचे डब्बे वगैरे इथे छान पुसून ठेवले। होनेस्टली एवढं सगळं एका दिवसात वॉश करणं शक्यच नव्हतं, म्हणून ना मी इथे मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्सनी सगळं असं पुसून काढलं आणि ते पुसल्यानंतर डब्बे अगदी असे शायनिंग करत होते आणि तसेच मी ते सगळ्या कॉर्नरमध्ये जे आहे ना छान इथे ऑर्गनाइज करून ठेवून दिला।
सो अशा प्रकारे हळूहळू एक एक कॉर्नर जो आहे तो क्लीन करून घेते आहे. त्यानंतर गॅस ओटा पण मला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. ॲक्च्युली ही गॅस जेव्हा नवीन आणली होती ना, तेव्हा ती गाडीवरून पडली होती, म्हणून ती एका साईडला थोडीशी डॅमेज झाली आहे. त्यामुळे इथे मी छोटे छोटे प्लाऊडचे तुकडे जे आहेत ते बॅलन्स करण्यासाठी ठेवले. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे काउंटर टॉपला ना प्रॉपर असं स्लोप दिलेला नाही, म्हणून जिथे गॅस ठेवली आहे ना त्या साईडला खूप जास्त पाणी जमा होतो, त्यामुळे रोज क्लीन करावं लागतं. खरं तर मला ही गॅस जी आहे ना काउंटर टॉपच्या मधल्या साईडला ठेवायची होती, पण त्या काम करणाऱ्या दादांना जे आहे ना मी खूपदा सांगितलं की गॅसचं पाईप जो आहे तो त्याला काउंटर टॉपला छोटासा होल करून आतून जाईल असं करून द्या, पण त्यांच्याही काही लक्षात आलं नाही. कारण त्यांनाही भरपूर कामं होती, नळं फिटिंग करायची होते आणि भरपूर काही गोष्टी करायचे होते, म्हणून ते सुद्धा विसरून गेले. त्यानंतर तुम्ही ते सिंकमध्ये बघू शकता छान स्टीलचा नळ त्यांनी लावून दिला. आता फक्त गिझर आणि आरो जे आहेत ते लावायचं बाकी आहे. सो तुम्ही बाकीच्या किचनमध्ये बघू शकता इतकं जास्त अस्ताव्यस्त झालेलं आहे की खूपच जास्त. आणि खरंच मी एक एक काम आवरत होते तरी पसारा काही कमी व्हायचं नावच घेत नव्हता. पण मी आज ठरवलं होतं की कितीही काही झालं तरी आज पूर्ण किचन जे आहे ते मला क्लीन करायचंच आहे. काउंटर टॉप क्लीन केल्यानंतर खाली ग्रेनाईटचे जे काही पार्टिशन आहेत ना ते पण मी पूर्ण असे क्लीन करायला घेतलेले आहेत. त्यावर तिखट, मीठ, तेलाच्या बादल्या, लोणचेचे डब्बे आणि एक्स्ट्रा ग्रॉसरीचं सामान जो आहे तो ठेवलेला होता. सो तुम्ही इथे डस्ट बघू शकता, म्हणजे खूपच जास्त भयानक डस्ट येते इथे. मम्मीकडे रेस्टॉरंट आणि शॉप दोन्ही असल्यामुळे चॉकलेटचे रिकामे बॉक्सेस पण इथे खूप किचनमध्ये कामात येतात. वहिनीने त्यामध्ये ग्रॉसरी भरून छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं होतं, पण डस्ट इतकी जमा झाली होती ना की सगळी भांडी खराब दिसत होती. म्हणून आज मी तो पूर्ण ग्रेनाईटचा कप्पाचा कानाकोपरा जो आहे ना तो चकचक करायला घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी न्यूजपेपर घेतली आहे, कारण ग्रेनाईटवर खूप पटकन डस्ट बसते. त्यामुळे जर न्यूजपेपर टाकून त्यावर डब्बे ठेवले ना तर नेक्स्ट टाईम क्लिनिंग करायला खूप इझी होतं. धूळ बसली तरी फक्त पेपर काढून फेकायचंच असते आणि नवीन फ्रेश पेपर टाकायचं असतो. त्यामुळे मी सगळ्या रॅकमध्ये जे आहे आधी न्यूजपेपर अंतरून घेतले आणि मग जे काही डब्बे, बॉक्सेस आणि बाकी सामान होतं ना ते सगळं मी असं छान ऑर्गनाईज करून ठेवायला स्टार्ट केलं. एक्स्ट्राचे कप्स वगैरे होते अजून बॉक्सेसमध्येच होते, तर ते बॉक्सेस पण मी वरून क्लीन करून व्यवस्थित लावून घेतले. त्यासोबतच लोणचं, चहा आणि बाकी बरण्यासुद्धा मी इथे क्लॉथ्सने पुसून क्लीन करून ठेवत आहे. खरंच सांगू का, क्लिनिंग इतकी जास्त होती ना, किचन पण खूप मोठं आहे आणि भांडी तर अक्षरशः भरपूर आहेत. एवढं सगळं एका दिवसात वॉश करणं प्रॅक्टिकली तरी शक्य नाही आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल मी सकाळपासून एवढी क्लिनिंग करते आहे तरी चिऊ आणि वेदांत कुठेच दिसत नाही. तर माहेरी आल्यावर ना मला मुलांची अजिबात टेन्शन नसते. माझे आई, बाबा, माझा मोठा भाऊ सगळे मिळून त्यांना सांभाळतात. त्यामुळे मला त्यांना जेवण भरवायची सुद्धा टेन्शन नसते किंवा त्यांच्या मागे धावायची सुद्धा टेन्शन नाही. आणि ते सुद्धा माझ्या मागे अजिबात येत नाही, कारण ते आपल्या आजी आजोबासोबत एवढे रमून जातात की त्यांना मम्माची सुद्धा आठवण येत नाही. आणि म्हणून मी अशी छोटी मोठी कामं अगदी आरामात एन्जॉय करते, कारण खरंच घरकाम करण्यापेक्षा मुलांना सांभाळणं खूप जास्त कठीण असतं. घरी तर मी दोघांना सांभाळून अगदी वैतागून जात असते. कधी कधी तर मला असं वाटते की काश मी मम्मीला किंवा माझ्याकडे असं काही ऑप्शन असता मुलांना बघण्यासाठी, पण सध्या तरी माझ्याकडे तो ऑप्शन नाही. त्यानंतर इथे किचन क्लीन करताना ना मला खूप शांत वाटत होतं. नाहीतर एकदम घरी काय होते ना, मी कुठली क्लिनिंग ला सुरुवात केली की वेदांत मध्येच येतो आणि वेदांत आलं की मग चिऊ पण येते आणि मग सगळे कामं त्यांनाच करायचे असतात. तुम्ही नेहमी माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये वगैरे बघत असाल, स्वयंपाक करताना दोघंही किचनमध्ये हजर असतातच. पण आज इथे मला इतकं शांत वाटत होतं ना, इतकं सगळं काम करून सुद्धा मी अजिबात थकलेली नव्हती. 2-3 तासात मी
सगळं असं काम कंप्लीट केलेलं होतं. आणि खरंच सांगायचं तर किचन क्लिनिंग माझ्यासाठी ना अजिबात त्रासदायक काम नाही, उलट ती माझी हिलिंग पॉवर आहे. माझं मन शांत होतं, अगदी मला मेडिटेशन केल्यासारखं वाटत असते. आणि किचन क्लीन नीट अँड असं छान असं नीटनेटकं दिसलं की मला स्वयंपाक करायलाही खूप मजा येत असते. आता तुम्ही बघू शकता मी आणखी एक वेगळाच कारनामा करते आहे. खालच्या कॅबिनेट्समध्ये जे काही डब्बे ठेवले होते ना, त्यावर खूप डस्ट बसलेली होती, म्हणून मी सगळ्यांची झाकण काढून वॉश करायला टाकली आणि डब्बे क्लॉथनी जे आहे ते असं छान पुसून ठेवले. आणि खरंच सिंकमध्ये उभं राहून कितीही भांडी वॉश करायला सांगा मी करते, पण मला खाली बसून भांडी वॉश करणे म्हणजे मला खूप कठीण जात असते. म्हणून मी मम्मीला आधीपासूनच बोलत होती की आधी तू किचन रेडी कर, तेव्हाच मी येणार, कारण मला असं ऑर्गनाइज किचनमध्ये काम करायला ना खूप उत्साह येत असतो. आधीचं जुनं किचन मी तुम्हाला माझ्या माहेरच्या व्लॉगमध्ये जे आहे ते दाखवलंच होतं. बहुतेकदा तिथे मी अजिबात कम्फर्टेबल मला वाटत नव्हतं, म्हणून मी मम्मी पप्पांना आधीच सांगितलं होतं की पहिल्यांदा किचन रेडी करा, म्हणजे मला तिथे काम करायला खूप उत्साह येईल. त्यानंतर जे काही ग्रॉसरीचं सामान होतं ना, ते मी एका चाळणीमध्ये काढून ठेवली आणि रिकामे डबे मी इथे वॉश करून घेते आहे. आणि क्लिनिंग करता करता संध्याकाळचे 4-5 वाजलेले होते. पूर्ण दिवस कसा गेला मला कळलंच नाही. आता शेवटी मी बाकीची क्लिनिंग थांबवली, कारण सगळंच एका व्लॉगमध्ये शेअर केलं असतं तर व्लॉग खूप मोठा झाला असता, म्हणून बाकीची क्लिनिंग आता तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करते. पण आज जितकी काही मी क्लिनिंग केली ना, त्याचा एक छोटासा फटक्यात असं टूर देते. तर अशा प्रकारे पूर्ण किचनची मस्त डीप क्लिनिंग केलेली आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या मम्मीचं किचन कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच आणखी एका मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.